पूर्वीच्या ऋषी मुनींनी भक्ती कशी करावी आणि भक्ती म्हणजे काय सांगितलंय. पण आजच्या कलियुगात मला माझ्या वाचनात एक सरळ सोपी भक्तीची व्याख्या सापडली. एक इतिहास अभ्यासक आहेत शंकरराव फुले, त्यांनी भक्तीचं वर्णन केलेलं आहे. किती सरळ सोपी व्याख्या आहे पहा. भक्ती जेव्हा अन्नात शिरते तेव्हा तिला प्रसाद म्हणतात. भक्ती जेव्हा भुकेत शिरते तेव्हा तिला उपवास म्हणतात. भक्ती जेव्हा पाण्यात शिरते तेव्हा तिला तीर्थ म्हणतात. आणि भक्ती जेव्हा प्रवासाला निघते तेव्हा तिला यात्रा म्हणतात. भक्ती जर संगीतात शिरली तर तिला भजन किंवा कीर्तन म्हणतात. आणि भक्ती जर लोकसंगीतात शिरली तर तिला भारुड असं म्हणतात. हीच भक्ती जेव्हा माणसात शिरते तेव्हा माणसात माणुसकी तयार होते. आणि ही भक्ती ज्या घरात वावरते त्या घराला मंदिर असं म्हणतात. आणि हीच भक्ती जर माणसाच्या मनात शिरली तर तिला ध्यान असं म्हणतात. सरळ सोपी व्याख्या जी आपल्याला कळते. वाचनात आलं होतं म्हटलं तुम्हाला सांगा. पुढे नामदेवाची भक्ती मोठी देव जेवले त्यांच्या ताटी. नामदेवाची भक्ती मोठी देव जेवले त्यांच्या ताटी. झाले देहावरी उदार प्राण्यावरती कधी करणार. प्राण्यावरती कधी करणार. भक्ती कधी करणार. प्राण्यावरती कधी करणार. नामदेवांच्या ताटी देव जेवले म्हणजे नेमकं काय झालं होतं. बऱ्याच जणांना माहित असेल, बऱ्याच जणांना माहित नसेल. एक मिनिटात सांगतो. दामा शेट्टी हे नामदेवांचे वडील. त्यांचा जन्म झाला हिंगोलीत. त्यानंतर आई वडील पंढरपुरात शिफ्ट झाले. वडील नित्य नियमाने विठ्ठलाची पूजा करायचे. आणि एक दिवस कामानिमित्त त्यांना बाहेर जावं लागलं. त्यांनी बायकोला सांगितलं की मला आज काय देवाला नैवेद्य न्यायला जमणार नाहीये. तू एक काम कर, आजचं नैवेद्य नाम्याच्या हातून पाठव. नामदेव होते 7-8 वर्षांचे. काय कळतंय एवढ्या मुलाला. पण बापामुळे घरात एक वळण, देवाची भक्ती करायची. वातावरणच कसं ना, भक्ती घरात वावरली. घर ऑलरेडी मंदिर झालं होतं. गेले नैवेद्य घेऊन. 8 वर्षाच्या मुलाला काय कळतंय, देवा माझं नैवेद्य खा. देव काय खाई ना, हा देवाची कटीवरी. देवा माझं नैवेद्य खास, तसा मी हलणार नाही. 5 मिनिट झाले, 10 मिनिट झाले, 1 तास झाला. शेवटी देवा मी माझं डोकं नारळाप्रमाणे तुझ्या समोर फोडीन. माझं नैवेद्य खास. पांडुरंगाला शरणागती पत्करावी लागली. आणि शेवटी देव म्हणाला थांब रे बाबा, नको फोडू डोकं, मी तुझं नैवेद्य खातो. आणि हे उदाहरण जगप्रसिद्ध झालं. याच्यावर कुणाचाच विश्वास बसत नव्हता. नामदेव महाराजांनी 50 वर्ष भागवत संप्रदायाचा जो प्रचार केला, याच्यावरून त्यावेळेस लोकांना हे मात्र नक्की समजलं होतं की हा पोरगा खोटं बोलू शकत नाही. आणि म्हणून तिथून पुढे नामदेवांचा प्रचार प्रसार इतका झाला की संत ज्ञानेश्वरांनंतर भागवत धर्माचा प्रचार कुणी केला असेल तर तो नामदेवांनीच केला. म्हणून आईची भक्ती अंगीकार 84चा चुकवा फेरा. आईची भक्ती अंगीकार 84चा चुकवा फेरा. त्याचा करा हो विचार. प्राण्यावरती कधी करणार. प्राण्यावरती कधी करणार. भक्ती कधी करणार. प्राण्यावरती कधी करणार. 84चा फेरा चुकवणं म्हणजे काय. 84 लाख योनी. या योनींना जलचर, नभचर आणि उभयचर या 3 वर्गात डिवाइड केले. पद्मपुराणात असं सांगितलंय की 84 लक्ष योनीमध्ये 9 लाख जलचर आहेत जे पाण्यात राहतात. 20 लाख झाडं आणि वनस्पती आहेत. 11 लाख कीटक आहेत. 10 लाख पक्षी, 30 लाख प्राणी आणि 4 लाख देव, दानव आणि मानव. तर 84 लक्ष योनीचा फेरा चुकवणं म्हणजे काय. मानव जन्मात जेव्हा माणूस मरण पावतो तेव्हा त्याच्या साऱ्या कर्मांचा हिशोब केला जातो. चांगले कर्म, वाईट कर्म.
चांगले कर्म असतील तर तो वैकुंठाला प्राप्त होतो आणि जर कर्मांचा हिशोब तुमचा वाईट निघाला तर परत 84 लक्ष योनीचा घेरा फिरावा लागतो. म्हणून आयुष्यात चांगले काम केल्याने परत मानव जन्म मिळतो असं म्हणतात. तर कर्म चांगले करा, मानव जन्म परत येईल, नाही तर राहायचे 84 लाख योनी फिरणं आपल्या नशिबात. तर पुढं गणपती आमचे गुरु घर हरिदास भक्ती करणार. गणपती आमचे गुरु घर हरिदास भक्ती करणार. आत्मज्ञानी हा विचार राजावती घरी करणार. राजावती घरी करणार. भक्ती घरी करणार. राजावती घरी करणार. आमचं एक संगीत आहे त्याच्यात शायरांनी सांगितलेलं आहे, भक्ती कर वेळ्या भक्तीने मुक्ती मिळे, खेळ परमेश्वराचे जगा वेगळे. भक्ती करायला काय देवाच्या मूर्ती पुढेच बसावं लागत नाही, नारळ व्हावं लागत नाही, अगरबत्त्या लावावे लागत नाही. झाडाखाली बसल्याने सुद्धा भक्ती होते. त्यासाठी नामचिंतन महत्वाचं असतं.